नमस्कार मित्रांनो, मी मंगेश कदम तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही किल्ले तोरणा छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16 वर्षी जिंकलेला पहिला किल्ला। हा किल्ला पुणे जिल्ह्यापासून 60 किलोमीटर अंतरावरती वेल्हे तालुका वेल्हे गावामध्ये येतो। तर तेथील संपूर्ण माहिती तुम्हाला मी एक्सप्लोर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। किल्ल्यापासून काही मिनिटाच्या अंतरावरती हॉटेल सह्याद्री आहे। तिथे आम्ही फ्रेश होण्यासाठी इथे थांबलो आहोत। इकडे खूप थंडी आहे। सकाळी 5:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो। इथे सर्व फ्रेश होऊन बॅगा वगैरे ठेवून आम्ही सर्वजण एक सोबत गडाकडे प्रस्थान करणार आहोत। काही मंडळी फ्रेश होण्यासाठी गेलेली आहेत, काही इथे पाणी गरम करत आहेत। त्याचप्रमाणे थंडी असल्यामुळे शेकोटीचा आनंद घेत आहेत। हे बघा, इकडे समोर लाइटिंग सुद्धा केलेली आहे। ह्या साईडला आमचा रूम आहे। जेंट्स आणि लेडीजसाठी असे आम्ही 2 रूम बुक केलेले आहेत। ह्या साईडला जेंट्स रूम आहे। हे सर्व मित्रमंडळी इकडे आहेत। काही थकून आल्यामुळे ते आराम करत आहेत। ह्या साईडला लेडीज रूम आहे आणि या साईडला आमच्यासोबत आलेले काही मंडळी आहेत। ती जेवणाची तयारी, म्हणजे पहिला नाश्ता करणार। नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही जाऊन येईपर्यंत ते जेवणाची व्यवस्था करून ठेवणार आहेत। हे सर्व सामान वगैरे भांडी वगैरे घेऊन आलेले सोबत। इकडे फ्रेश होण्यासाठी वॉशरूम आहे। जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, आज आम्ही तोरणा किल्ला गडावरती प्रस्थान करणार आहोत। आता आम्ही इथे थांबलो होतो, इथे फ्रेश झालो। फ्रेश झाल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आमचे ट्रॅव्हल्स इथं आणले। या ट्रॅव्हल्सनी बाय ट्रॅव्हल आम्ही तोरणा गडावरती जाणार आहोत। तर तिथलं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याची माहिती एक्सप्लोर करणार आहे। तर एक या ग्रुपचा, म्हणजे आम्ही मुंबईतून आलो खार इथून, तर ह्या ग्रुपचा एक विशेष आहे की दरवर्षी सालाबादप्रमाणे दरवर्षी एक गड करतात। तर ह्या वर्षी आम्ही ह्या तोरणा गडावरती आम्ही जाणार आहोत। मी सरदार, मला नाही कोणाची भीती, धर्मास हाती। महाराष्ट्र माझा।
तोरणा हा महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगातील डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात येतो. दुर्गकोटातील अतिदुर्गम अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांपैकी हा सर्वात उंच गड आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वप्रथम हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याला तोरणा किल्ला असे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवराय महाराजांनी गडाची पाहणी करत असताना गडाचा भौगोलिक व प्रचंड विस्तार पाहून त्याचे नाव बदलून प्रचंडगड ठेवले. गडाच्या पायथ्यापासून गडाच्या बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तासाचे अंतर आहे. भाऊ, खूप चांगलं काम करताय तुम्ही. आतापर्यंत कुठल्या कुठल्या किल्ल्यावरती गेलात, काय सांगाल काय? भरपूर किल्ल्यावर गेलेलोय सर आम्ही. मग काय कोणत्या किल्ल्याचे म्हणजे जीवदान किल्ल्यावर गेलेलोय, कोरेगड किल्ल्यावर गेलेलोय, सिंहगड गेलेलोय, अच्छा, कमळगड. मग हे किती वर्षापासून तुम्ही काम करताय? हे आम्ही म्हणजे आता सध्या आम्ही क्लासेस तर्फे आलेलो आहे. हा, खूप दिवसापासून इच्छा होती, पण असं एकत्रितपणा वगैरे बाकीच्या दिसत नाहीये. हा, तर सध्या म्हणजे क्लासने वगैरे इन्स्टिट्यूट घेतलेला आणि सारथी म्हणून एक संस्था आहे. हा, संस्थेने इन्स्टिट्यूटच्या अंदर हे सगळं काम चालू केलेलं आहे. आम्ही चांगलं काम एकत्रित येऊन समजा हे चालू केलेलं आहे त्यांनी. मग तुम्ही आता किती वाजेपर्यंत असणार किल्ल्यावरती वगैरे काय? किल्ल्यावरती किती वाजता रिटर्न जाणार तुम्ही? म्हणजे जोपर्यंत समजा पूर्ण होत नाही प्लॅस्टिकची बॉटल वगैरे गोळा, तोपर्यंत आम्ही किल्ल्यावर खाली जाणार नाही. सगळं झाल्यानंतर काम पूर्ण करूनच खाली. सॅल्यूट आहे तुमच्या कार्याला, खरोखर खूप. मित्रांनो, आम्ही तोरणागड चढायला सुरुवात केलेली आहे. आम्ही ट्रॅव्हल्स घेऊन आलो होतो. ते ट्रॅव्हल्स वरपर्यंत येत नाही, लोड जास्त असल्या कारणाने. तर आम्ही अर्ध्या रस्त्यावरती आता इथे उतरलोय. इथून चढायला सुरुवात केलेली आहे. ट्रॅव्हल्सवाला खाली रिव्हर्स गेलाय, खाली गाडी लावतो बोललाय. तर आम्ही आता छत्रपती शिवरायांनी तोरणागड जिंकला. आज शिवरायांची शिवजयंती आहे, शिवजन्मोत्सव आहे, 19 फेब्रुवारी आजचा दिवस. हा शुभमुहूर्त बघून आम्ही आज या तोरणागड गडावरती आलेलो आहोत. असं चढत जाताना आता आम्ही स्टॉप घेतलेला आहे. इथे या साईडला हॉटेल आहे. इथे आम्ही लिंबू सरबत वगैरे थोडा पित आहोत आणि आता इथून पुढे वरती चढायला सुरुवात करणार आहोत. तर आम्ही मुंबईतून खार येथून आलेलो आहे. त्याचप्रमाणे आम्हाला इथे एक दुसरा ग्रुप मिळाला आहे. हे सुद्धा मुंबई नाला सफारातून आलेले आहेत, नाना चौकातून आलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती थोडं जाणून घेणार आहोत की इथून आपल्याला कसं चढायचं वगैरे काय. तेही दरवर्षी अलग अलग गडावरती जात असतात. तर भाऊ, 2 शब्द बोला. यावर्षी आमचं 11वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही लहान मुलांना घेऊन दरवर्षी महाराजांचे एक ना एक कुठले जे काही किल्ले आहेत ते आम्ही सैर करतोय. आनंद असाच की लहान मुलं पण ह्या सहभागामध्ये, ह्या उपक्रमामध्ये आवडीने सहभाग घेतात आमच्याकडे. तर ह्या वर्षी आमचा हा तोरणा किल्ला आम्ही निवडला आहे. तर तो आता आम्ही सुरुवात करणार आहोत चढायला. साधारणतः 2 तास आम्हाला चालायला लागतील. हे तुमचं कितवं वर्ष आहे? तुम्ही आता किती वर्ष जाता? आम्ही असे 11वं वर्ष आमचं आहे. आम्ही सुरुवात केली होती 2-4 मावळ्यांपासून. आता आमचे ऑलमोस्ट एक 16 ते 20 जण झाले आहोत. आशा करतो की आम्ही अजून पुढे अजून वाढत जाऊ आणि ही शिवप्रेरणा ही प्रत्येकासमोर आम्ही पोचवायचा प्रयत्न करू. अच्छा, आतापर्यंत जवळजवळ 11 गडांचं दर्शन घेतलंय. या गडाच्या माथ्यावरून या गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नद्यांचे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर. या गडाच्या दक्षिणेला वेलगोंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंड आहेत. तर तुम्हाला माझं असं सांगणं आहे की तुम्हाला हा किल्ले तोरणा म्हणजे प्रचंडगड पाहण्यासाठी यायचं असेल तर हिवाळी सीझन हा खूप चांगला आहे. कारण हिवाळी सीझनमध्ये इकडे एकदम गुलाबी थंडगार वातावरण असतं. सकाळचं तुम्हाला सुटेबल पडेल की सकाळी तुम्ही लवकर सुरुवात कराल वरती चढायला तर तुम्हाला
खूप चांगलं फील होईल आणि लवकर चढून येणार, म्हणजे काही दम जास्त वगैरे लागणार नाही. पण उन्हाळ्याच्या काळात येणं इथे खूप सर्वांना शक्य होणार नाही चढणं वगैरे. आणि पावसाळी तर खूप डेंजर अवस्था असते, इथून पाणी वगैरे वाहत असतो, पाय वगैरे सरण्याचे चान्सेस असतात. तर हिवाळा हा सर्वात बेस्ट ऋतू आहे की हा तोरणागड तुम्हाला चढायचा असेल तर. त्याचप्रमाणे ह्या गडाचा एक विशेष म्हणजे की शिवरायांनी हा गड जिंकला त्यानंतर काही कालावधीनंतर किल्ले तोरणाची डागडुगी करत असताना इथे खनन चालू होतं. तेव्हा काही मावळ्यांना इथे खनन करत असताना म्हणजे जे गडाचे काम करत होते त्यांना मोहरांचे 22 हंडे सापडले मोहरांचे. ह्या धनाचा वापर शिवरायाने राजगड बांधण्यासाठी केला.